हॅलो, नमस्ते. आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहे. आपलं आहे 34 मापाचं चेस्ट, त्यानुसार आपण माप टाकणार. हे बघा, हे उंची आपण 14 आहे ते 15 घेतलेली आहे. 1 इंच आपलं मार्जिंगसाठी आहे. ही कमरेची रेष, ही आपण सरळ रेष ओढून घेऊ पट्टीने. हे बघा, आपण शोल्डर लावणार. शोल्डर आपण हे 5.5 घेणार. आपले गळा जर खोल असला तर शोल्डर कमी घ्यायचं. हे 5.5 आणि ती मुंडा खोली ही आपण 5.5 घेतलेली आहे. आणि आपले चेस्ट 8.5 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन, कारण आपला 34चं चेस्ट आहे. आणि आपलं हे कमर 7, 1 इंच कमर टक्स आणि 1.5 इंच मार्जिन, हे आपण सरळ जोडून घेऊ. मार्जिनची रेष ओढून घ्यायच्या आणि इथून 1.5 इंच आपल्या पाठीमागचा आकार जो आहे मुंड्याकडचा, तो आपण 1.25 इंचावर घेतलेला आहे. आणि इथे 1.5 इंच, बघा इथे खोल आपण 1.5 इंच घेतला आहे. आणि पाठीमागचा जो खोल आकार आहे त्याला 1.25 इंच. आणि समोरचा गळा 6 आणि गळा रुंदी 2.5, वरच्या साईडने ही 2.5, असा हा चौकोन तयार करून घ्यायचा. आणि इथे गोलाकार, आपण डिझाईनचा असला तर डिझाईनही देऊ शकतो. आणि इथे आपण योगपट्टी आपली आहे 3.5 आणि इथून 2.5 इंच ही सरळ रेष ओढून घ्यायची. आणि या इथून गोलाकार द्यायचा आहे योगपट्टीचा. हे बघा, योगपट्टी आपण अशा प्रकारे काढली आहे. आणि आपल्याला 5.5ची कटोरी तयार पाहिजे. इथून 2.5 इंच आणि इथून 1 इंच हे आपण कटोरीचे आकार द्यायचे. बघा, हे कटोरीचे आकार दिलेले आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. हे वरच्या साईडने कटिंग करायची आधी. हे बघा, याच्यामध्ये आपले 2 पार्ट्स निघतील, एक पाठीमागचा भाग आणि एक समोरचा भाग. बघा, पाठीमागचा भाग आहे आणि हा समोरचा भाग. आता आपण हे योगपट्टी कटिंग करून घेऊ. नंतर आपला हा मुंडा खोलीकडचा खोल भाग हाही कटिंग करून घ्यायचा. आणि आपला समोरचा गळा याचीही कटिंग करून घ्यायची. आणि आपली ही कटोरी आणि साईड पीस याचीही कटिंग करून घ्यायची. हे बघा, आपलं साईड पीस आणि कटोरी हे तयार झालेलं आहे. एवढं आपलं कटिंग झालेलं आहे. आणि आपला हा पाठीमागचा भाग, बघा, पाठीमागचा भाग हा आपला हा गळा आहे, उंची 10, इथून 2.5 इंच घेतला आहे. आणि वरच्या साईडनेही 2.5 इंच हाही चौकोन तयार करून घ्यायचा. आणि इथून गोलाकार, आपल्याला डिझाईन घ्यायची असली तर आपण डिझाईनही घेऊ शकतो, पण मला गोलाकार द्यायचा आहे. बघा, आपल्या पाठीमागच्या भागाची कटिंग तयार झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करणार. बाही आपली लांब बाही आहे आणि 10 इंचाची बाही आहे. आणि आपली ही पफ बाही आहे. तर बघा, हा पूर्ण पेपर आपला 14.25 आहे, पण आपल्याला 10 इंचची तयार करायची आहे. हे बघा, इथून सरळ रेष मारून घेतली. आणि आपली हे 10 इंचाची, आपण 10 इंचावर नशाण लावलेलं आहे. आणि आपली ही पफ बाही आहे. आता आपल्याला हे 3 इंच
वरच्या साईडला घ्यायचे आहे, पण मी 4 घेतला आहे, कारण 1 इंच आपलं मार्जिनमध्ये शिलाईमध्ये जाईल. तसं 4 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे पफसाठी. आणि आपलं हे 10 इंचाचं जे नशन लावलं आहे बाहीचं, तिथून मी कॅप हाईट 3 घेतली आणि आतमध्ये 1.5 इंच. आणि आपले हे बाहीचे आकार ते, आणि इथे दंडघेर 5 आणि 1.5 इंच मार्जिन. हे बघा, अशा प्रकारे आपण हे बाहीचे मापं टाकले. जी आपली बाही असते नेहमीप्रमाणे तशीच बाही करायची. आणि वरच्या साईडला आपण 4 इंच घेतला आहे. 3 इंच आपण घेता 1 इंच आपण मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि जे आपले मुंडा खोलीचे जे आकार आहे बाहीचे, ते जसे आपण आधी दिलेले आहेत त्याचप्रमाणे आकार द्यायचे. हे आपले बघा बाहीचे आकार उंच येतात, तिथे आपल्या चुन्या येतात. आणि आपली ही पफ बाही आहे बघा, हे 34 मापाचं बाही आहे, पण इथे मी 32 लिहिलेलं आहे चुकून. आणि बाही आपली 10ची आहे आणि 4 इंच मिळवलेलं आहे. अशी 14ची तयार झाली आहे. दंडघेर आपला 10 आहे, त्याच्यात 5 आपली दुसरा भाग येईल आणि 1.5 इंच मार्जिन. बघा, अशा प्रकारे आपण बाहीचे मापं टाकलेले आहे. आपण कटिंग करून घेऊ. बघा, आपले हे 34 मापाचं आहे, मी इथे 32 लिहिलं गेलं आहे. बघा, आणि हे ओपन करून जो आपला हा खोल भाग आहे, हा समोरून येतो, हा कट करून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग तयार झालेली आहे. आपली ही पफ बाही आहे. आणि आपल्याला ही कटोरी तयार करायची आहे. तर बघा, हे उरलेलं तुकडं आहे आपलं कटोरीचं, हिला ठेवून सेम जसे तसे उतरून घ्यायचे. म्हणजे आपली ही वाढीव कटोरी आहे. हे बघा, आपण असं सेम उतरून घेतलं आणि या साईडने आपण 1.5 घेतलं आणि या साईडनेही आपण 1.25 इंच घेतलं तरी चालेल, कारण आपली 34ची एक छोटी कटोरी आहे. आणि इथून 1.5 इंच. हे बघा, जे आपण जे पॉईंट लावलेले आहे हे सगळे जोडून घ्यायचे. आणि जे आपली मार्जिंग आहे ती 1/2 इंच किंवा अर्धा इंच घ्यायची आपल्या मार्जिंगनुसार आणि हे जोडून घ्यायचं. आणि हा कटोरीचा आकार आहे, हा सुरुवातीला हळू डॉट करायचे, नंतर गर्द करून घ्यायचे. अशा प्रकारे ही कटोरी आपण वाढवलेली आहे. आता आपण तिला कटिंग करून घेऊ. बघा, अशा प्रकारे कटोरीचे मापं टाकून कटिंग करायची. आपले जे छोटे मापं असतात 32, 30 आणि 34 अशा मापाला 1.25 इंच वाढीव कटोरी घ्यायची. मी याच्यामध्ये 1.5 घेतलेला आहे, त्यांना मोठी कटोरी हवी होती तर तुम्ही 1.25 घ्या. अशा प्रकारे आपण कटोरी वाढवलेली आहे. आणि बघा, आपला पाठीमागचा भाग आणि ही बाही आणि योक कटोरी, साईड पीस आणि ही योकपट्टी, अशा प्रकारे आपण मापाची कटिंग केलेली आहे.